नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण 1857चा उठाव या भागामध्ये म्हणजे 1857चा उठाव या पहिल्या घटकामधील 1857च्या उठावाचं स्वरूप कशा पद्धतीने होतं हे 6 पॉइंटमध्ये आपण विस्तृतपणे माहिती पाहिली. ते पॉइंट कोणकोणते होते म्हणजे काल आपण अभ्यासलेले पॉइंट कोणते होते हे आपण त्याची उजळणी म्हणजे जे काल शिकलेल्या भागातले जे पॉइंट होते ते पुन्हा एकदा पाहू. त्यामध्ये नंबर 1 शिपायांचे बंड, नंबर 2 राज्यक्रांती, नंबर 3 हिंदू मुस्लिमातील कट, नंबर 4 धार्मिक लढा, नंबर 5 जमीनदाराचा उठाव, नंबर 6 स्वातंत्र्य युद्ध. हे 1857च्या उठावाचं स्वरूप आहे. या स्वरूपामध्ये अनेक विचारवंत असतील, अनेक इतिहासकार असतील, या सर्वांनी स्वतःचे मत मांडलं आणि हे 1857चा उठावाचं स्वरूप आहे. सर्वप्रथम आपण 1857चा उठाव हा घटक सुरुवात करताना कारणे पाहिली पूर्णपणे. कारणानंतर उठावाचं स्वरूप हे कालच्या आपण पिरियडमध्ये पूर्ण माहिती बघितली. आपण त्याच्या पुढे जाऊन कारणे बघितली, स्वरूप बघितलं आणि त्याच्यानंतर इसवी सन 1857 या कालखंडामध्ये 1857चा उठाव हे किती व्यापक पद्धतीने प्रसार झाला किंवा तो वाढला याची माहिती पाहणं सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. त्यामध्ये 1857चा उठाव भारतातल्या विविध भागामध्ये पसरला होता. हे भाग म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये एक राजकीय स्थिती किंवा राज्याची एक पार्श्वभूमी होती. त्या ठिकाणी प्रबळ अशी ब्रिटिशाची शासन व्यवस्था होती आणि ती उलथून टाकण्यासाठी किंवा ते कमी करण्याचं काम भारतीय शिपाई असतील, कामगार असतील, जे काही शेतकरी असतील, जमीनदार असतील, राजेशाही वंशातील जे काही राजे असतील, जे संस्थानिक राजे असतील, या सर्वांनी एक 1857च्या उठावामध्ये सर्वव्यापी असा भाग घेतला आणि हा उठाव प्रदीर्घ म्हणजे जास्त प्रमाणात भारतभर पसरला. त्याचे काही केंद्रस्थान होते म्हणजे जे स्थान होते महत्त्वाच्या ठिकाण होतं त्या ठिकाणाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. म्हणजे 1857चा उठाव कसा व्यापला म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पसरला आणि तो पसरण्यास कशा पद्धतीने मदत झाली या सर्व भागाची माहिती आजच्या आपण प्रकरणात पाहणार आहोत. 1857चा उठाव त्यातील व्याप्ती आणि प्रसार या घटकातील पहिला पॉइंट म्हणजेच पहिलं ठिकाण दिल्ली आहे. म्हणजेच ब्रिटिश सत्ता ही भारतामध्ये मुघलांची जी सत्ता होती ती सत्ता स्वतःकडे घेतली होती आणि भारतभर त्यांनी राज्य विस्तार करायला सुरुवात केली. त्यावेळेस मुघलांचा उत्तराधिकारी म्हणजे मुघल घराण्याचा एक शासक म्हणजे बहादूर शाह जफर म्हणून होता आणि या बहादूर शाह जफर याला दिल्लीचा बादशाह फक्त नामधारी राहिला होता. ब्रिटिशांनी त्याची सर्व संपत्ती असेल, राजवाडा असेल, सर्व काही हडप करून टाकलं आणि त्याला बाहेर काढलं, पेन्शन म्हणून तिला दिलं. पण अशा स्थितीत असताना सुद्धा तो बादशाह म्हणून नामधारी का असेल पण बादशाह म्हणून तो होता आणि तो दिल्लीच्या बाहेर राहत होता म्हणजे दिल्लीमध्ये राहत होता. लाल किल्ल्यातून त्याला बाहेर काढलं होतं. पण दिल्ली हे ठिकाण राज्यशाही किंवा तत्कालीन स्थितीमध्ये एक प्रमुख ठिकाण म्हणून ओळखलं जात होतं. भारतामध्ये ज्या काही सत्ता घडून आल्या होत्या त्या दिल्लीमध्ये ज्यांनी सत्ता गाजवली तो संपूर्ण भारतावर सत्ता गाजवणारा वर्ग म्हणून समजला जात होता. तशाच पद्धतीने मुघलांची सत्ता अगोदर होती. मग या दिल्लीमध्ये सर्वप्रथम उठाव घडण्यास सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 11 मे 1857 रोजी जे काही ब्रिटिश सैन्यामध्ये भारतातले जे काही शिपाई होते, भारतीय शिपाई होते,
यांनी आपल्या सहकाऱ्यांना सर्वांना तुरुंगातून सुटका केली. त्याचबरोबर त्यांनी काय केलं तर दिल्ली हे ठिकाण स्वतःच्या ताब्यात घेतलं. 11 मे 1857ला विद्रोह घडून आला आणि दिल्लीतला सर्व प्रदेश स्वतःच्या ताब्यात घेतला. मग त्या ठिकाणी एखादा शासक असावा असं प्रत्येकाला वाटत होतं. आणि ब्रिटिश अगोदर ज्यांची सत्ता होती म्हणजे ते मुघल होते. आणि ह्या मुघलांचा शेवटचा उत्तराधिकारी कोण होता? बहादूर शाह जफर. म्हणजे 1857च्या कालखंडामधला जो शासक होता बहादूर शाह जफर होता. या बहादूर शहाला त्यांनी काय केलं, 1857च्या उठावाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपवलं आणि भारताचा एक शासक किंवा बादशाह म्हणून त्याला घोषित केलं. हे ब्रिटिश शिपाया म्हणजे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये असणारे भारतीय लोक जे शिपाई होते यांनी घोषित करून टाकले. आणि त्यावेळेस तत्कालीन स्थितीमध्ये सर्व शिपायांनी दिल्लीवर नियंत्रण प्रस्थापित केलं. जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांच्या कत्तली घडून आणण्यात, त्यांना दिल्लीतून बाहेर काढलं. त्यांचे दिल्लीतले शस्त्रास्त्र असतील, दारुगोळा असेल किंवा अन्य ठिकाण ब्रिटिशांचे असतील ते ताब्यात घेतले. सर्व ठिकाणी सैन्याचं नियंत्रण प्रस्थापित झालं. त्याच वेळेस बहादूर शाह जफर किंवा बहादूर शाह असेल याला दिल्लीचा बादशाह नेमलं आणि त्याचा सेनापती बख्त खां याला नेमण्यात आलं. सेनापती म्हणून बख्त खानला नेमण्यात आलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व भारतभर उठाव करण्याची एक सुरुवात झाली. पण 1857च्या उठावाच्या वेळी ब्रिटिश हे भारतातच होते. म्हणजे दिल्ली हे ठिकाण विद्रोह करणाऱ्या सैन्याच्या हाती लागलं. पण तत्कालीन स्थितीमध्ये अन्य ज्या ठिकाणी ब्रिटिश होते किंवा इंग्रज होते त्यांनी दिल्लीची सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी निकल्सन आणि हॉक्सन, त्याला हडसन सुद्धा म्हणतात, या 2 ब्रिटिश इंग्रज अधिकाऱ्यांना पाठवलं सेनापतीला. आणि त्यांनी आपल्या दारुगोळा असेल, बंदुकी असतील किंवा अन्य तोफा असतील यांच्या माध्यमातून जो विद्रोह करणारे शिपाई असतील दिल्लीमधले यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. त्यांनी जास्त प्रमाणात हिंसक वातावरण निर्माण केलं. त्याचा परिणाम काय झाला तर तत्कालीन स्थितीमध्ये जे विद्रोह करणारे शिपाई होते त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र नव्हते, दारुगोळा नव्हता, त्याचबरोबर जी काही संपत्ती पैसा असेल तो सुद्धा नव्हता. त्यामुळे 20 सप्टेंबर 1857 मध्ये ब्रिटिश हे पुन्हा एकदा दिल्लीवर सत्ता प्रस्थापित केली. आणि त्यांनी काय केलं तर 1857चा जो उठाव आहे म्हणजे 20 सप्टेंबर 1857ला एक विद्रोहाची पार्श्वभूमी संपूर्णपणे संपल्यानंतर बहादूर शाह जफर म्हणजेच दिल्लीचा जो बादशाह म्हणून शिपायाने घोषित केलं होतं त्याला रंगून येथील तुरुंगात पाठवलं. आणि त्या रंगून येथील तुरुंगात पाठवल्यानंतर तो जीवनभर त्या ठिकाणी तुरुंगवास भोगत राहिला. आणि इसवी सन 1862 मध्ये त्या तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला. म्हणजे दिल्ली ही शिपायानं काबीज केली होती पण शेवटी ते दिल्लीचा प्रदेश पुन्हा एकदा ब्रिटिशांच्या हाती लागला. हे दिल्लीमध्ये व्यापलेलं एक भारतीय शिपायांचं एक केंद्रस्थान होतं पण ब्रिटिशांनी तो पुन्हा एकदा मिळवून घेतला. त्याच्यानंतर नंबर 2ला आहे लखनौ हे ठिकाण. लखनौ या ठिकाणामध्ये बेगम हजरत महल यांनी लखनौ या ठिकाणाचं पूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं. आणि त्यांनी 4 जून 1857 मध्ये आपल्या सर्व सैनिकाला एकत्र करून किंवा विद्रोह करणाऱ्या सर्व लोकांना एकत्र करून ब्रिटिशांना भारतातून म्हणजेच लखनौच्या रेजिमेंटला वेढा दिला. आणि त्यांनी बऱ्याच लखनौमध्ये असणाऱ्या ब्रिटिश रेजिमेंट म्हणजे इंग्रजाचे सैनिक असतील त्याला वेढा दिला आणि त्यामध्ये बऱ्याच इंग्रज अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. शेवटी इंग्रज अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर ब्रिटिशांना सुद्धा या लखनौवर पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कॅम्पबेल नावाच्या एका ब्रिटिश सेनापतीला नेमावं लागलं. आणि या ब्रिटिश सेनापतीने लखनौमध्ये येऊन त्यांनी
नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम सुरू केलं. या लखनौमध्ये बेगम हजरत महलला तत्कालीन स्थितीमध्ये तात्या टोपे, जो कानपूर मधला होता, त्यांनी मदत करायला सुरुवात केली. त्यांनी बराचसा प्रदेश लखनौचा जिंकून घेतला होता. त्यावेळेस 1858 म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये 31 मार्च 1858च्या कालखंडामध्ये या कॅम्पबेलने पुन्हा एकदा लखनौवर आक्रमण करायला सुरुवात केलं. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होते, दारुगोळा होता, तोफखाना होता. त्यांनी आपल्या सैन्यानिशी येऊन तेथील हिंदू सैनिकांची हत्या घडवून आणली आणि लखनौ हे शहर बेगम हजरत महल यांच्याकडून पुन्हा एकदा ब्रिटिशांनी पुन्हा मिळवलं. म्हणजे लखनौ हे दुसरं ठिकाण 1857च्या उठावातलं एक केंद्रस्थान म्हणून ओळखलं जात होतं. ते सुद्धा कॅम्पबेलने पुन्हा एकदा मिळवलं. त्याच्यानंतर नंबर 3ला आहे कानपूर. कानपूर हे ठिकाण मराठी कालखंडाशी संबंधित, म्हणजे मराठी जे आहेत. कानपूर येथे नानासाहेब पेशवे, जे पेशव्याच्या वंशजातले होते, त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध कट कारस्थान म्हणजेच विद्रोह करण्याची स्थिती निर्माण केली. कारण त्यांचं सुद्धा, मराठ्यांचं राज्य सुद्धा ब्रिटिशांनी खालसा करून घेतलं होतं. त्या नानासाहेबाचं पेन्शन बंद करण्यात आलं होतं. तत्कालीन स्थितीमध्ये नानासाहेबांनी अर्ज विनंत्या केल्या, परंतु त्यांचं पेन्शन सुद्धा बंद करण्याच्या स्थितीमध्ये निर्माण झालं होतं. त्यांना सुद्धा ब्रिटिशाविरुद्ध राग किंवा द्वेष होतं, कारण त्यांचे पेशवेपद पूर्णपणे नष्ट झालं होतं. त्या नानासाहेबांनी आपला जो सेनापती आहे तात्या टोपे यांच्या मदतीने 5 जून 1857 मध्ये कानपूर येथे विद्रोह घडवून आणला आणि ह्या विद्रोहाच्या परिस्थितीमध्ये त्यांनी 5 जूनला 1857ला जे कानपूर हे ठिकाण स्वतःकडे मिळवलं आणि कानपूर या ठिकाणी स्वतःला पेशवे म्हणून घोषित करून घेतलं आणि आपला सेनापती तात्या टोपे याला घोषित करण्यात आलं. या कानपूरच्या लढ्यामध्ये किंवा कानपूरमध्ये जो विद्रोह घडून आला, या विद्रोहामध्ये सर्व जाती धर्मातील लोक होते. हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, या सर्व जाती धर्मातील लोक ब्रिटिशाविरुद्ध लढत होते. अशा परिस्थितीमध्ये कानपूर येथील जे ब्रिटिशांचा खजिना आहे ते 4 जूनला सर्वप्रथम त्यांनी लुटला. ब्रिटिश हे प्रत्येक ठिकाणी खजिना असायचा. खजिना लुटल्यानंतर त्यांनी ब्रिटिश जे कुटुंब होते त्यातील व्यक्तींना ताब्यात घेतलं आणि शेवटी 5 जूनला त्यांनी पेशवा म्हणून घोषित केल्यानंतर पुन्हा एकदा पेशव्यांचे राज्य निर्माण झालं असं घोषित करून राज्यकारभार करायला सुरुवात केली. पण अशा स्थितीमध्ये ब्रिटिशांना ही बाब पटणारी नव्हती किंवा ब्रिटिशांना पुन्हा एकदा सत्ता प्रस्थापित करायची होती. त्यावेळेस कॅम्पबेल या अधिकाऱ्याला किंवा ब्रिटिश सेनापतीला पाठवण्यात आलं आणि त्यांनी नानासाहेब पेशव्यांचा बंदोबस्त केला किंवा नानासाहेब पेशव्यांना सर्व बाजूनी कोंडीस पकडले. अनेक युद्ध, अनेक शस्त्रास्त्र असतील किंवा जे काही व्यक्ती असतील यांच्या मदतीने कानपूर शहर ताब्यात घेण्यासाठी डिसेंबरच्या शेवटी म्हणजे 1857 मध्ये हे कानपूर शहर सुद्धा कॅम्पबेलनं आपल्याकडे केलं. हे सर्व शहर मिळवण्याचं कारण काय होतं, तर या सर्व शहरावर ब्रिटिशांची सत्ता होती आणि ही सत्ता जर या विद्रोह करणाऱ्या लोकांच्या हातात राहिली तर ब्रिटिश जे भारतात होते त्यांना बाहेर जावं लागत होतं. जे विद्रोहाच्या ठिकाणांना पुन्हा मिळवण्यासाठी अशा ब्रिटिश अधिकाऱ्यांना तिथे नेमण्यात आलं. त्यांनी वेगवेगळ्या शस्त्रास्त्राचा तर वापर केलाच, परंतु बऱ्याच भारतीय लोकांची हत्या घडवून आणली, गोळीबार केला, लाठीचार्ज केला, त्याचबरोबर अनेकांना तुरुंगात टाकलं. अशा स्थितीमध्ये त्यांनी जे काही राजकीय नेते असतील त्यावेळेस नानासाहेब पेशवे हे कानपूरमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा ते
भूमिगत राहून म्हणजे लपून छपून हमला करायला सुरुवात केली. परंतु कानपूरवर डिसेंबर 1857 मध्ये पुन्हा एकदा ब्रिटिशांची सत्ता प्रस्थापित झाली. हे झालं कानपूर शहर. नंबर 4चा आहे झाशी. झाशी हे शहर, या झाशी संस्थानाचे राजे होते गंगाधर पंत, आणि हेच राजे म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे पती राजे गंगाधर पंत. यांचं जे काही संस्थान होतं हे ब्रिटिशांनी खालसा करण्याचं धोरण आखलं. का आखलं तर गंगाधर पंत यांना पुत्र नव्हता. त्यांनी एक अपत्य पुत्र जे अपत्य आहे ते दत्तक घेतलं, परंतु ब्रिटिशांनी ते मान्य केलं नाही. त्यावेळेस झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी मेरी झाशी नाही दूंगी, म्हणजेच मी माझं झाशीचं संस्थान ब्रिटिशांच्या ताब्यात देणार नाही असं घोषित केलं. म्हणजे गंगाधर पंतांचा मृत्यू झाला आणि एक वारसदार म्हणून बालक दत्तक घेण्यात आलं. त्यावेळेस त्यांनी विद्रोह करण्यास सुरुवात केली. राणी लक्ष्मीबाई यांनी तात्या टोपेच्या मदतीने 4 जून 1857 मध्ये झाशी या संस्थानामध्ये तैनात केलेल्या ब्रिटिशांनी फौजेचा हत्या करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस बऱ्याच भागावर म्हणजे झाशी सर्व संस्थानावर राणी लक्ष्मीबाईंनी ताबा मिळवला. त्यावेळेस ब्रिटिशांनी झाशीमध्ये सुद्धा ह्यू रोज नावाच्या एका ब्रिटिश सेनापतीला तिथे पाठवलं. राणी लक्ष्मीबाईच्या शौर्य पराक्रमावर पाहून ह्यू रोज सुद्धा म्हणतो की 1857च्या उठावाची धगधगती ज्वाला म्हणजे राणी लक्ष्मीबाई. म्हणजे राणी लक्ष्मीबाई ही एक स्त्री असून सुद्धा पुरुषाप्रमाणे एक स्वतःचं राज्य टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील होती. याबद्दल ह्यू रोजचं हे वाक्य आहे. ह्यू रोजने राणी लक्ष्मीबाईच्या जे सैन्य आहे यांचा पूर्ण बंदोबस्त केला, त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं आणि राणी लक्ष्मीबाईचा या युद्धामध्येच अंत झाला. तात्या टोपे हा कानपूरहून येऊन राणी लक्ष्मीबाईच्या मदतीला आला होता, परंतु त्यालाही काही शक्य झालं नाही. त्यांनी मदत बऱ्याच पद्धतीने केली, पण तत्कालीन स्थितीमध्ये ब्रिटिशांची फौज जास्त होती, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र होतं, म्हणून अशा प्रदेशावर त्यांनी लगेचच्या लगेच बंदोबस्त करायला सुरुवात केली. 4 जून 1857च्या लढ्यानंतर 17 जून 1858 मध्ये झाशी हे संस्थान पुन्हा एकदा मिळवलं गेलं आणि ब्रिटिशांनी झाशी संस्थान मिळवण्यासाठी झाशीची राणी लक्ष्मीबाईच्या किल्ल्याला सर्व वेढा दिला. तोफेचा मारा करण्यात आला, त्याचबरोबर शस्त्रास्त्र बंदुक्याचा वापर करण्यात आला. शेवटी राणी लक्ष्मीबाईचा पराभव झाला आणि त्याच्यात त्यांचा अंत झाला. म्हणजे जनरल ह्यू रोज यांनी झाशी संस्थान पुन्हा एकदा ब्रिटिशांकडे मिळवून दिलं किंवा ब्रिटिश शासन व्यवस्थेमध्ये पुन्हा एकदा मिळवलं. त्याच्यानंतर पुढचं एक शहर म्हणजे आग्रा. आग्रा हे शहर 1857च्या उठावाच्या वेळी शिपायांनी तेथील तिजोरी लुटली, तिथल्या इमारती जाळल्या. कैदेत असणारे जे काही हिंदू असतील, मुस्लिम असतील, जे भारतातील शिपाई असतील यांना सोडवण्याचं काम केलं आणि हे सर्व शिपाई ब्रिटिशाकडे असणारे शस्त्रास्त्र घेऊन भारतातील सर्व दूर पसरण्यास प्रयत्न झाला होता. त्याच्यानंतर पुढचे एक ठिकाण आहे जगदीशपूर, आणि या जगदीशपूरमध्ये 1857च्या उठावाच्या वेळेस एक 80 वर्षाचा म्हातारा कुंवरसिंह आणि अमरसिंह, कुंवरसिंहाने अमरसिंहाच्या मदतीने जगदीशपूरमध्ये ब्रिटिशाविरुद्ध विद्रोह करण्यास सुरुवात केली. त्यांनी 12 जून 1857 मध्ये जगदीशपूर हे शहर स्वतःच्या अंतर्गत प्रस्थापित केलं किंवा त्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं. आणि त्या कालखंडातच म्हणजे 12 जून 1857 मध्ये त्यांनी ताबा मिळवल्यानंतर त्यांनी सर्व दूर सत्ता पसरली. सर्व लोकांचा सहभाग त्याला मिळाला, सपोर्ट मिळाला, पाठिंबा मिळाला. पण ब्रिटिश त्याही ठिकाणी बंदोबस्त करण्यासाठी येत होते. त्यावेळेस त्यांनी मेजर विल्सन टेलर नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला नेमलं आणि ह्या सर्व अधिकाऱ्याकडे
आत्तापर्यंत तुम्हाला सांगल्या भागामध्ये सांगितलेल्या अधिकाऱ्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्र, सर्व परवानगी, जे काही करायचं असेल त्यांच्यावर त्यांच्याकडे सोपवण्यात आलं, अधिकार त्यांना देण्यात आलं. त्यामुळे त्यांनी हिंसक पद्धतीने का होईना पण 1857च्या उठावाच्या वेळेस जे काही केंद्रस्थान ब्रिटिशाकडून विद्रोह करणाऱ्या लोकांकडे गेलं होतं त्यांना पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न केला. आणि या उठावाचं नेतृत्व म्हणजे भारतीय नेतृत्व होतं ते जगदीशपूरच्या कुंवरसिंह आणि अमरसिंहांनी केलं होतं. डिसेंबर 1858च्या कालखंडामध्ये हे सुद्धा जे काही ठिकाण आहे हे ठिकाण सुद्धा ब्रिटिशाकडे गेलं. त्याच्यानंतर पुढचं एक ठिकाण होतं महाराष्ट्र. आपला जो महाराष्ट्र आहे, 1857चा उठाव म्हणजे दक्षिण भारतात पसरला उठाव नव्हता. 1857चा उठाव दक्षिण भारतात पसरला नव्हता, पण काही भागामध्ये त्याची पायमुळे रोवली होती, म्हणजे पसरला गेला. त्याच्यामध्ये सातारा होतं, कोल्हापूर होतं, याचा उल्लेख आढळतो. आणि या सातारा आणि कोल्हापूर या ठिकाणी 1857च्या उठावाच्या वेळेस साताऱ्यामध्ये रंगू बापूजी गुप्ते व यशवंत मांग आणि कोल्हापूरमध्ये रामजी सिरसाट व चिमासाहेब राजे या दोघांनी उठावाचं नेतृत्व केलं. म्हणजे 1857चा उठाव दक्षिण भागामध्ये जास्त भागात पसरला नाही, म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पसरला नाही, पण काही प्रमाणात सातारा आणि कोल्हापूर हे दोन ठिकाणी 1857च्या उठावाच्या झळा म्हणजेच 1857चा उठाव पसरण्यास मदत झाली. हे ठिकाण म्हणजे 1857च्या उठावाच्या वेळेस या महाराष्ट्रात सुद्धा ब्रिटिशांनी बंदोबस्त करायला प्रयत्न केला आणि तसा बंदोबस्त सुद्धा झाला. ही सर्व ठिकाणे, त्याचबरोबर दुसरे काही ठिकाणे होते, त्यामध्ये फैजाबाद, आणि या फैजाबाद येथे एक मौलवी अहमदुल्ला नावाच्या व्यक्तीने तत्कालीन स्थितीमध्ये 12 जून 1857 मध्ये तिथे सत्ता प्रस्थापित केली फैजाबादमध्ये. आणि फैजाबादमध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर आपल्या सर्व मुस्लिम बांधव असतील किंवा हिंदू असतील यांच्या मदतीने सत्ता टिकवून ठेवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. पण तत्कालीन स्थितीमध्ये 1857च्या जून महिन्यामध्येच 5 जूनला त्यांच्याकडून सत्ता जनरल रेनॉल्ड नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने मिळवून घेतली. हे फैजाबादचं ठिकाण. तो अलाहाबादचं जे एक ठिकाण होतं तिथे लियाकत अली नावाच्या व्यक्तीने 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं आणि कर्नल नील नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने 1858 मध्ये ते सुद्धा अहमदाबाद हे शहर सुद्धा मिळवलं. बरेली हे ठिकाण सुद्धा खान बहादूर नावाच्या एका व्यक्तीकडे जून 1857 मध्ये त्यांनी सत्ता प्रस्थापित केली होती, पण त्या ठिकाणी विसेंट आयर नावाच्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1858 मध्ये त्यावर सुद्धा बंदोबस्त निर्माण केला. म्हणजे आत्तापर्यंतचे जे आपण पॉईंट पाहिलं ते म्हणजे जे काही दिल्ली असेल, त्याच्यानंतर लखनौ असेल, नंबर 1 दिल्ली, नंबर 2 लखनौ, नंबर 3 कानपूर, नंबर 4 झाशी, नंबर 5 आग्रा, नंबर 6 जगदीशपूर, नंबर 7 महाराष्ट्र, त्याच्यानंतर नंबर 7 मध्ये फैजाबाद, नंबर 8 मध्ये अलाहाबाद, नंबर 9 मध्ये बरेली, असे भारतातले अनेक असे ठिकाण होते 1857च्या उठावाच्या वेळेस. आणि हे सर्व ठिकाण विद्रोह करणाऱ्या लोकांनी त्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं होतं आणि या सर्व प्रदेशावर पुन्हा एकदा ब्रिटिशांनी आपल्या कुशल जे काही सेनापती असतील यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मिळवून घेतलं. त्याची कारणे म्हणजे नेतृत्व तर चांगल्या पद्धतीने होतंच, परंतु तत्कालीन स्थितीमध्ये 1857च्या उठावाचं जे स्थान भारतीयांनी मिळवून घेतलं होतं, जिंकून घेतलं होतं, ते त्यांना गमवावं लागलं. याचं कारण काय होते? 1857च्या उठावाच्या परिणामामध्ये आपण त्याची परिणाम म्हणजे काय परिणाम झालं, 1857चा उठाव का नष्ट झाला याची कारणे बघणार आहोत. म्हणजे 1857चा उठाव या घटकामध्ये आपण 1857चा उठाव अपयशी का ठरला याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. पण त्या अगोदर भारतामधले जे संस्थानिक होते, जे काही राजे होते, या सर्व राजांकडे जास्त आर्थिक संपत्ती नव्हती, शस्त्रास्त्र नव्हतं, नेतृत्व करायची क्षमता नव्हती, कारण ब्रिटिशांनी सर्व सत्ता आपल्याकडे मिळवून घेतली होती.
आणि अचानकपणे त्यांच्याकडे सत्ता आली, पण नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी काही राजांनी प्रयत्न केला, पण तो दीर्घकाळ टिकू शकला नाही. आणि कोणत्याही बाबीचं नेतृत्व करायचं म्हणजे त्यासाठी पैसा लागतो, मनुष्यबळ लागतं, त्याचबरोबर प्लॅनिंग लागतो म्हणजे नियोजन लागतं. अचानकपणे झालेला हा उठाव होता. 31 डिसेंबर ही तारीख होती, पण ते जी काही तारीख आहे याच्या अगोदरच उठाव घडून आला होता. मंगल पांडेच्या नेतृत्वाखाली, म्हणजे मंगल पांडेने काडतुसाच्या प्रकरणात विरोध केला आणि त्याच्यानंतर 1857च्या उठावाला सुरुवात झाली. म्हणजे हे ठिकाण जे जिंकून घेतलं हे भारतीयांसाठी एक चांगली बाब, महत्त्वाची बाब होती की त्यांनी असे शहरं जिंकून घेतली. पण ही सर्व शहरं पुन्हा एकदा ब्रिटिश शासकांनी मिळवून घेतली किंवा ते जिंकून घेतले. म्हणजे 1857च्या उठावाचं स्वरूप आणि व्याप्ती या घटक आज आपण या घटकामध्ये पाहतो. आणि हे सर्व घटक म्हणजे 1857च्या उठावाचे स्वरूप आणि व्याप्ती आजच्या आपण या प्रकरणामध्ये पूर्ण माहिती बघितली. आणि याच्यानंतर उद्याच्या आपल्या घटकामध्ये म्हणजे उद्याच्या आपल्या पॉईंटमध्ये 1857च्या उठावाचे परिणाम म्हणजे 1857च्या उठावाचे सकारात्मक आणि नकारात्मक म्हणजे परिणाम काय झाले. 1857चा उठाव होऊन गेला, त्याचा परिणाम काय झालं या पूर्ण भाग आपण अभ्यासला. म्हणजे आजचा घटक काय होता, 1857च्या उठावाची व्याप्ती आणि प्रसार म्हणजे भारतातल्या कोणकोणत्या भागामध्ये पसरला, त्यांचं नेतृत्व भारतातील कोणत्या व्यक्तींनी किंवा राजांनी केलं, त्याचबरोबर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी कोणी ते मोडून काढलं किंवा तो विद्रोह थांबवला आणि पुन्हा एकदा सत्ता मिळवली, याची पूर्ण माहिती आपण या प्रकरणामध्ये पाहिली आहे. तर उद्याच्या घटकामध्ये 1857चा उठावाचा परिणाम काय झाला होता, म्हणजे उठावाचा परिणाम कशा पद्धतीने परिणाम घडून आले, काय झालं, ह्या सर्व बाबीची माहिती उद्याच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला दुसरी एक सूचना म्हणजे 1857चा जो उठाव आहे या उठावावर जे काही नोट्स आहेत या सर्व नोट्स मी आपल्या ग्रुपला टाकत आहे. तर सर्वांनी 1857च्या उठावाच्या नोट्ससुद्धा पाहून घ्या.